तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे. नाशिक पुण्यासह शिर्डीमध्ये ईडीची छापेमारी. नाशिकमध्ये 5 तर शिर्डी पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छाप. भोंदू खरातच्या घरी आयटी कडूनही छापेमारी. आर्थिक व्यवहार आणि बेनामी संपत्ती संदर्भात इन्कम टॅक्स कडून तपास. तृप्तवाला बंगल्यामध्ये तासाभरापासून आयटीचे 2 पथक तर आयटी आणि ईडी कडून संयुक्तिकरित्या ही कारवाई सुरू असल्याची माहिती. तर खरात प्रकरणी समता पतसंस्थेच्या चौकशीसाठी ईडीचं पथक दाखल. दरम्यान पतसंस्थेची ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू. समता पतसंस्थेतील खात्यातून खरातकडून 60 कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार. तर समता पतसंस्थेमध्ये खरात वारसदार असलेली 100 खाती. दरम्यान अशोक खरातला 3ऱ्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. 4थ्या गुन्ह्यात आज एसआयटी घेणार भोंदू अशोक खरातचा ताबा मिळण्यासाठी सरकारी वकिलांचं न्यायालयाला पत्र. खरात प्रकरणामध्ये आलेला हवाला अँगल म्हणजे माफिया प्रकार. तर या प्रकरणात कुणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये. भोंदू खरातच्या व्यवहारावरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. भोंदू खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. तर खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती. अशोक खरातचा सीए ललित पोफळेचा आणखी एक कारनामा. पोफळेकडून शक्तीपीठ महामार्गावर आणखी एका गावात जमीन खरेदी. पडसाळी गावामध्ये 3.25 कोटींची 11 एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी केल्याची माहिती. खरात प्रकरणामध्ये कारवाईचा हेतू समजायला हवा. 2 पक्ष अडचणीत. केवळ राजकीय हेतू समोर ठेवून फायदा घेण्यासाठी कारवाई आहे की खरातवर खरंच कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं. रोहित पवारांची यावर प्रतिक्रिया. नाशिकच्या आयटी कंपनीमधील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आता 6 आरोपी वैष्णवी चैनानीची कोठडी संपणार असल्यानं आज तिला कोर्टात हजर करणार. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून आता गोपनीय पद्धतीनं चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचाही संशय व्यक्त. ठाण्यामध्ये आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यातनं अटक. तर काळी जादू, पूजाविधी, 12 ज्योतिर्लिंग यात्रेचं आमिष दाखवून 1,66,50,000ची फसवणूक. मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी. पुण्यामध्ये भोंदू बाबानं महिलेवर अत्याचार करून 50 लाखांना फसवलं. कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार. भोंदू बाबा विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर आता मंत्री जिरवाळ पहिल्यांदा कॅबिनेट बैठकीला. विरोधकांच्या आरोपांनंतर 20 दिवसांनी जिरवाळ कॅबिनेट बैठकीला हजर. सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा दिसेल. दिल्लीमध्ये जाण्याआधी फडणवीस आपला वारसदार म्हणून शिंदेऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करताय की काय असं जाणवतंय. संजय राऊतांची प्रतिक्रिया. कितीही टाळलं तरी पाठीशी शरद पवारांचीच पुण्य येईल. पवार म्हणजे फक्त शरद पवार, दुसरं कुणीही नाही. राऊतांचं वक्तव्य. तर राऊत ठाकरे नव्हे, सोनिया पवारांचे ते वारसदार. उद्धव ठाकरेंकडे निष्ठा पण सेवा पवार गांधींची. नवनाथ वन यांची राऊतांवर टीका. सुनेत्रा काकींना निवडून द्यायचं हे बारामतीकरांनी ठरवलंय. तरीही अनेक नेते बारामतीमध्ये जाऊन बॉसगिरी करतायत. रोहित पवारांचं वक्तव्य. तर बाहेरचे लोक येऊन बारामतीच्या स्थानिक नेत्यांवर बोलत असतील तर ते योग्य नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी त्यांच्या पक्षाची काळजी घ्यावी, दुसऱ्या पक्षाची काळजी करू नये. श्रीकांत शिंदेंची रोहित पवारांवर टीका. तर येत्या काळात भाजप तुमच्या पक्षाचं काय करेल हे कळेल. रोहित पवारांचं प्रत्युत्तर. पालिका प्रशासनाविरुद्ध सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तक्रारीनुसार अहवाल मागवला. तर क्षेत्रीय कार्यालयाची पुनर्रचना असल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची ही तक्रार. डिलिमिटेशन संदर्भात 15 तारखेला दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक. राऊतांनी या ठिकाणी माहिती दिली आहे. मतदारसंघाची पुनर्रचना सर्व पक्षांच्या चर्चेनंतर झाली पाहिजे. भाजप स्वतःचाच फायदा बघून धोरणं ठरवत आहे. राऊतांची भाजपवर टीका. महिला आरक्षण नव्हे तर डिलिमिटेशन हा खरा मुद्दा. सोनिया गांधींची लेख लिहित केंद्र सरकारवर टीका. केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनावर सोनिया गांधींची टीका. डिलिमिटेशन मुद्दा संविधानासाठी धोकादायक. सोनिया गांधींचं वक्तव्य. जग संकटात सापडतं तेव्हा देश जगाला
आपला देश जगाला संकटातून बाहेर काढतो. मोहन भागवतांचं हे वक्तव्य. तर जोपर्यंत आपला देश आहे तोपर्यंत जगाचं अस्तित्व. सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. भाजप आमदार चित्रा वाघ यांच्याकडून किशोरी पेडणेकरांची भेट. चित्रा वाघ यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांची सदिच्छा भेट. पेडणेकरांनी नारी शक्ती वंदन अधिनियमाला पाठिंबा दिल्याची वाघ यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे मे महिन्यात विदर्भाचा दौरा करणार. शाखा प्रमुख गटप्रमुखांसोबत प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेणार. पक्ष बांधणीसंदर्भात उद्धव ठाकरे आढावा घेणार. रोहित पवारांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट घेतली. राज्यातील शाळांच्या प्रश्नांसंदर्भात रोहित पवार आणि दादा भुसेंची भेट. तर त्रुटी समजून घेत 28 एप्रिल रोजी सचिवांसोबत बैठक होणार असल्याची रोहित पवारांची माहिती. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. मुंबई पोलिसांकडून राहत्या घरी मानवंदना. दुपारी 2 वाजेपर्यंत लोअर परळमधल्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येणार. तर दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. आशाताईंच्या पार्थिवावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुष्पचक्र अर्पण करणार. आशा भोसलेंच्या अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांकडून आशाताई भोसलेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. रश्मी ठाकरे यांना यावेळी अश्रू अनावर. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुप्रिया सुळेंकडून आशा भोसलेंना आदरांजली. परळमधल्या राहत्या घरी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण. गायक सुदेश भोसलेंनी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. अंत्यदर्शन घेताना सुदेश भोसले भाऊक तर प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा आशाताईंच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन. अहिल्यानगरच्या स्नेहालय संस्थेमध्ये रांगोळीच्या माध्यमातून आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली. ही रांगोळी साकारण्यासाठी 4 ते 5 तास वेळ लागल्याची माहिती. प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतनं माघार. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर तनपुरेंनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे. दरम्यान तनपुरे आता अप्रत्यक्षपणे भाजपसोबत आहेत. सुजय विखे पाटलांचा दावा. लातूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजी. कार्यकर्ते नाराज. जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी. तर निलंग्यातील सभेत नाराज कार्यकर्त्यांचे आमदार मंगेश कुडाळकरांसमोर घोषणाबाजी. धनंजय देशमुखांच्या पाठीशी सर्व उभे आहेत. मसाजोगमधील निवडणूक बिनविरोध होईल. मसाजोगमधील सरपंच पोटनिवडणुकीसंदर्भात बजरंग सोनवणेंकडून विश्वास व्यक्त. रत्नागिरीमधील नगरसेवकांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. तर 15 नगरसेवकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांशी चर्चा. रत्नागिरीच्या स्थानिक प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. अमरावतीच्या परतवाडामध्ये मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीरवर आरोप. तर तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचा भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णींचा गंभीर आरोप. तर आरोपानंतर मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर फरार झाल्याचाही आरोप. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण करा. खासदार अमर काळेंची केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे मागणी. तर अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यानं घरकुलधारकांची अडचण होत असल्याची ही तक्रार. राज्यात एप्रिल 2026 पासून मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू होणार. तर यामध्ये 2002 ते 2025 या सगळ्या याद्यांचं मॅपिंग केलं जाईल. मतदारांच्या नावांची पडताळणी BLO स्तरावर होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज रात्री मध्य रेल्वेवर विशेष लोकल फेऱ्या. विशेष लोकल CSMT ते कल्याण दरम्यान चालवल्या जातील. अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीची तयारी आता अंतिम टप्प्यात. तर जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि मनपा आयुक्तांकडून शहरातील स्वच्छतेचा आढावा. भीमाशंकर मंदिरानंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर सुद्धा दर्शनासाठी बंद राहणार. 3 महिने स्वच्छता करण्यासाठी आणि इतर काही कामांसाठी हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. संत ज्ञानेश्वर पालखीच्या भवानी पेठ मुक्कामासंदर्भातला निर्णय लांबणीवर. 8 दिवसात बैठक होईल. भवानी पेठेतील मुक्काम इतरत्र हलवण्यासंदर्भात जागेबाबतचा कुठलाही प्रस्ताव न आल्यानं निर्णय आता लांबणीवर पडलाय. नांदेडच्या सगरोळीमध्ये महादेव काठी यात्रेला सुरुवात. तर यात्रेच्या अनेक वर्षांची ही परंपरा. यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचंही आयोजन. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.